भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विदर्भमध्ये आमचा अकोला जिल्हा आणि अकोला जिल्ह्याची लोककला आम्ही तुमच्यासाठी या गावाच्या विकासासाठी या शहराच्या हितासाठी जनजागृती कार्यक्रम सादर करत आहोत। हा महाराष्ट्र शासनाने पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला जिल्हा प्रशासन यांच्या वतीने तुमच्यासाठी आमच्यासाठी आणि सर्वांच्या हितासाठी या महाराष्ट्राची लोकधारा आणि जागर लोककलेचा सादर करण्यासाठी संच मी शाहीर विशाल नामदेवराव राखोंडे आणि माझा संच तुमच्या समोर महाराष्ट्राची लोकधारा सादर करतायत। आतापर्यंत सरांनी सांगितलं आमचा परिचय, पण सांगू इच्छितो आतापर्यंत 3 देश 11 राज्य 5 जिल्हे 39 तालुके 4000 ग्रामपंचायत 800 कॉलेज घुमून 5000 कार्यक्रमाच्याकडे वाटचाल आमच्या या मंडळाची चालू आहे आणि महाराष्ट्राची जे लोककला आहे ते जतन करण्याचं काम आमचं साने गुरुजी कला सांस्कृतिक क्रीडा बहुउद्देशीय मंडळ करत आहेत आणि याच्यासाठी केंद्र शासन राज्य शासनाच्या योजना आहेत ते जनतेपर्यंत कशा पोहोचतील म्हणून कोणत्या मानधनाची न पर्वा करता लोकांपर्यंत शासकीय योजना कशा पोहोचतील या लोककलेच्या जतनेच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत एक सादर करणार आहोत। यांच्यासाठी एक कलावंतासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। आणि महाराष्ट्राची लोकधारा आहे आणि कोणत्या कार्यक्रमाचा श्री गणेश केल्याशिवाय कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात होत नाही, म्हणून आमच्या कार्यक्रमाचा आम्ही श्री गणेश करूया। काही आर्थिक आणि तार्किक आणि म्हणतात यंत्र मंत्र आणि तंत्र 3 गोष्टी आमच्याजवळ अपुऱ्या असल्यामुळे काही विघ्न दूर करण्यासाठी आपण श्री गणेशाला नमन करूया। हा शंखनादानं नाद हा शंखाचा आहे, तर मी आमच्या वासुदेवाला म्हणतो की या लोककलेला सुरुवात करावी। श्री गणेश झालाय। आबुराव बाबूराव दिसून नाही राहिला, कुठे गेला? अरे इकडे आओ, इकडे इकडे। अरे आबुराव बाबूराव, आबराव, अरे काय कार्यक्रम करायसाठी आला म्हणता अकोल्यात? हा आलो। अरे भारत देशाचा इतिहास माहित आहे का तुला? इतिहास नाही। हा ए आबराव, हो। लय दिवसाच्या बाद आपण भेटलो दोघ जण। लय दिवसाबा लहानपणीचे आपण मित्र दोस्त एकच चड्डी दोघांना घातली दोघांना घातली लहानपणी बरोबर आहे की बरोबर। नाही? पण तुला माहिती आहे का आज या महासांस्कृतिक महोत्सवामध्ये आपण काहीतरी माहिती देण्यासाठी या लोककलेच्या माध्यमातून आलो। माहिती हा ते कशाची? पण मला एक गोष्ट सांग, हा इतिहास अरे चांगला होता ना आता? मॅड झाला का? पागल झाला पागल। अरे आता चांगला बोलत होता आबराव, हसू राहिला। आबराव हे काय करत होता तू? तूच तर म्हणलं इतिहास। काय म्हटलं मी तुला? इतिहास काय म्हटलं तुला? इतिहास? हा? अबे मी तुला इतिहास नाही म्हटलं ना। मग इतिहास असं म्हटलं। अरे मला वाटलं की इतिहास। अरे इतिहास नाही, हा. आपल्या भारत देशाचा आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहास पाय तुला आता शाहीर सांगतात। शाहीर हो। या महाराष्ट्राच्या मातीनं आम्हाला खूप काही दिलेलं आहे, म्हणून काय म्हणतो, कारण की माणसानं सर्व काही गोष्टी निर्माण केल्या, पण 3 गोष्टी माणूस निर्माण नाही करू शकत। एक म्हणजे भूमी, दुसरी गोष्ट म्हणजे रक्त आणि तिसरी गोष्ट म्हणजे गोड पाणी माणूस निर्माण नाही करू शकत, त्याचा कुठे कारखाना नाही आहे। म्हणून या महाराष्ट्राच्या मातीला नमन करणं हे आद्य कर्तव्य आहे। म्हणून काय म्हणतो, या मातीच्या कणाकणातून या मातीच्या कणाकणातून क्रांतीचा हुंकार